सावकाश आजी, लागलं का तुम्हाला काही? नाही रे बाळा, देवानेच तुला पाठवलं बघ, नाहीतर पडलेच असते मी. हे काय आजी, या वयात इतकं ओझं वाहत आहे तुम्ही? तुमच्या घरी कोणी नाही का? कोणी नाहीये माझं. असतं तर हे सगळं करावं लागलं असतं का मला? वाकड्या वाटेनं जाणाऱ्यांच्या वाटेला परिणामही वाकडेच येतात, हे अजून तुला कळत नाहीये यशवंता. तुला वाटतंय तू गौरीसाठी जाळं विणतोयस, पण सत्य वेगळंच आहे. तू दुसऱ्यासाठी जाळं विणत नाहीयेस, तू स्वतःसाठी फास तयार करतोयस, स्वतःसाठी फास तयार करतोयस, स्वतःसाठी फास तयार करतोयस. वाईटपणाची सुद्धा एक मर्यादा असते, ती ओलांडली की मग माणूस इतरांना नाही स्वतःलाच गिळायला लागतो. स्वामी, तुम्ही आता वाईटपणाचा उल्लेख केला, त्याबद्दल मला एक प्रश्न विचारायचा होता. विचार. वाईटपणापासून कसं वाचायचं? म्हणजे प्रत्येक माणूस चांगलाही असतो आणि थोडाफार वाईटही असतो, कधी कधी चूक होते, मग माणसाने स्वतःला सांभाळायचं कसं? सुंदरे, पाण्याने भरलेले 2 पेले घेऊन ये. त्यात एका पेल्यामध्ये माती टाकून ते पाणी गढूळ कर आणि दुसरा पेला स्वच्छ पाण्याचाच ठेव. जा घेऊन ये. हो स्वामी देवा. लखोबा, इकडे. आता या गढूळ पाण्यात चांगल्या पाण्याचे काही थेंब टाक. आता सांगा, हे पाणी पिण्यायोग्य झालं का? नाही स्वामी. नाही देवा. लखोबा, आता नेमकं उलट करा. या गढूळ पाण्याचे थेंब त्या चांगल्या पाण्यात टाका. आता मला सांगा, हे पाणी शुद्ध झालं का? नाही स्वामी, ते अजून गढूळ झालं. माणूसही असाच असतो. गढूळ पाण्यात चांगल्या पाण्याचे काही थेंब टाकले म्हणून त्याचा गुणधर्म बदलत नाही. त्याचप्रमाणे तुमच्यात जर का वाईटपणा ठासून भरलेला असेल आणि नावापुरतच चांगलं वागत असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. आणि तसंच जर का तुमच्यात चांगुलपणा भरलेला असेल आणि काही क्षणांसाठी म्हणून जर का तुम्ही वाईटपणाला त्यात घुसू दिलं तरी तुमचा चांगुलपणा सुद्धा नाहीसा होतो. वाईटपणा कधीच मोठा नसतो, त्याला दिलेली परवानगी मोठी असते. चांगुलपणा जपायला आयुष्य लागतं, पण वाईटपणा शिरायला काही क्षणही पुरतात. म्हणून चांगुलपणा एका क्षणासाठी सोडायचा नाही. श्वास घेणं सोडता का? नाही देवा. नाही स्वामी. मग चांगुलपणा सोडू नका, कारण तोच तुमचा श्वास आहे आणि तीच तुमची ओळखही आहे. स्वतःमधला चांगुलपणा जपा आणि आमची भक्ती करा. वाईटपणा तुमच्या वाट्याला सुद्धा येणार नाही आणि तुमच्यात शिरणारही नाही. कपिले, स्वामी. तेलाची वाटी घेऊन ये. आणते. आई, तुझं पुन्हा डोकं दुखतंय ना? तू मला सांगत नाहीयेस इतकंच. अगं जुनं दुखणं आहे, जाऊ दे. चल. जाऊ दे म्हणजे? अगं वैद्यभुवांनी काय सांगितलं विसरलीस का? आई, तुला आरामाची गरज आहे. आपण हे माझं लग्न वगैरे नंतर बघू, आधी तुझी तब्येत महत्वाची. अगं वेडाबाई, आराम करायला वेळच कुणाला? मुळात माझ्याकडे किती वेळ आहे मलाच माहिती नाही, आणि मला खूप सारी कामं करायची आहेत. तुझा संसार बघायचा आहे आणि ह्या सगळ्यासाठी मला धावपळ करावी लागली ना तरीही चालेल. आई, असं नको ना बोलू. बरं, नाही बोलत. बरं बाई, चल, आपल्याला ग्रामदेवतेला जायचंय, खंडोबाला नारळ ठेवायचंय, त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि लग्नाच्या तयारीला लागूया.
आई तुझा उत्साह बघून मला सुद्धा धीर येतो. हा उत्साह नाही ग, विश्वास आहे. आणि स्वामींनी शब्द दिलाय ना, मग आता अजिबात काळजी करायची नाही. चल आता. बघितलं का, तेल पाण्यात पडलं पण ते मिसळलं नाही, ते वेगळंच राहिलं. गुरु भक्ती, गुरु सेवा, गुरुवरचा विश्वास तुमच्या आयुष्यातही असंच काम करतं. वाईटपणा तुमच्या आसपासच असतो पण तो तुमच्यात मिसळू शकत नाही. त्याच्या मनात गुरु असो, त्याच्या मनात वाईटपणाला जागाच नसते. भक्ती फक्त प्रार्थना नसते, ते संरक्षण असतं. सुंदरे, आता आम्हाला एक वेगळी काळजी घ्यायची आहे. कुठली स्वामी देवा? आमच्या गौरीच्या आयुष्यात यशवंत नावाचा वाईटपणा थैमान घालणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. अगं गौरी, मी तर आता तुम्हालाच भेटायला येत होतो, तेही आनंदाची बातमी घेऊन. खरंच हो, गुरुजी, आयुष्यात इतकं काही घडतंय, तुमच्या एका आनंदाच्या बातमीचीच वाट बघतीये मी. पण काय बातमी आहे गुरुजी? तुमच्या सांगण्यावरून मी यमुनासाठी स्थळ बघत होतो ना, तर उत्तम स्थळ चालून आलंय. काय सांगताय? हो, घर चांगलंय, संस्कार चांगले आहेत, मुलगा सुस्वभावी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे स्थळ स्वतःहून चालून आलंय. स्वतःहून? नाही, मी शोधत होतो, पण हे स्थळ जणू नियतीनेच पाठवलं. श्री स्वामी समर्थ. ही सगळी आमच्या स्वामींचीच कृपा. श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो. खरंच स्वामींच्या मनात आलं की वर्षभर अडकलेली कामं एका दिवसात मार्गी लागतात. आणि स्वामींनी शब्द दिलाय, माझ्या मुलीचं लग्न मी बघणारच. त्यामुळे ही सुरुवातच झाली असणार. आई स्थळाचं काही नाही इतकं, पण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही आनंद होतोय. हा आनंद माझा नाही, विश्वासाचा आहे. आणि गुरुजी, माणूस जेव्हा सगळं स्वामींवर सोपवतो ना, तेव्हा ते विश्वासाने मार्ग काढतात. गौरी, घाई करतेस तू, खूप घाई करतेस. माणूस जेव्हा भीतीत असतो तेव्हा तो नियतीपेक्षाही वेगाने धाव पाहतो आणि त्या घाईत मार्ग चुकवून बसतो. तुला वाटतंय तुझ्या मुलीसाठी तू योग्य करतेय, पण आता सध्या तू तुझ्या मनातली इच्छा आमच्यावर लादतेय. श्रद्धा म्हणजे फक्त विश्वास नव्हे, तर श्रद्धा म्हणजे योग्य वेळेची वाट पाहण्याची तयारी. तुला वाटतंय की तू दिशा निवडतेय, पण दिशा निवडताना दिशा चुकते तुझी, कारण तू फक्त पुढचं पाऊल बघतेस आणि आम्ही पुढचा संपूर्ण प्रवास. कधी कधी जे मार्गी लागल्यासारखं दिसतं ते खरं मार्गी लागलेलंच नसतं, पण जे अडथळ्यासारखं दिसतं ते पुढे जाऊन मोठं वरदान ठरतं. आमच्यावर विश्वास आहे असं म्हणते, पण आमच्यावरच्या विश्वासाचा अर्थ आमचं ऐकणं असाही असतो. गौरी, अगं आमच्याकडे फक्त मागत बसू नकोस, थोडं थांब, बघ पुढे जाऊन आम्ही काय मार्गी लावतोय ते. गुरुजी, पण मुलगा कुठला आहे, कुठल्या घरचा आहे? हो हो हो, सांगतो सांगतो. मुलाचं नाव आहे सुधाकर. घराणं मोठं तालेवार आहे. अहो, पिढ्यानपिढ्या वतनदारी आहे, गावोगावी मान आहे आणि लोक आजही त्यांचं नाव आदराने घेतात. अहो, फक्त घराणंच मोठं नाहीये, मुलगाही तितकाच चांगला आहे. असं? शिकलेला आहे, समजूतदार आहे आणि घरची वतनदारी असून सुद्धा स्वकर्तृत्वावर उभा आहे. ब्रिटिश सरकारमधील
महसूल खात्यात मोठ्या पदावर काम करतो. काय सांगता? हो, फक्त पदाचा मोठेपणा नाही, अहो स्वभावी आहे, निर्व्यसनी आहे, आई वडिलांचा आदर करणारा आहे, कुटुंब वत्सल मुलगा आहे. अहो गावात कोणी मदतीची हाक दिली तर धावून जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून 52 कशी सोनं आहे, सोनं. स्वामी कृपा. गुरुजी, ही सगळे आमच्या स्वामींचीच कृपा. मला अगदी असं स्थळ हवं होतं माझ्या यमुनेसाठी. संस्कार असलेला, माणुसकी असलेला, घराण्यापेक्षा माणूस मोठा असलेला. अहो म्हणूनच तर मी बातमी घेऊन दावत आलो. बघितलंस यमुना, स्वामींनी स्थळ अगदी माझ्या मनासारखं पाठवलंय. मी जे मागितलं त्याहून चांगलं दिलं. देव उशीर करतो पण चुकीचं देत नाही. आणि बर का गुरुजी, स्वामींवर विश्वास ठेवला की योग्य माणसं योग्य वेळी आयुष्यात येतातच. हो आई. गौरी, तू जे पाहतेस ते पूर्ण सत्य नाही, आणि जे सत्य आहे ते अजून तुला दिसतच नाही. प्रारब्धापेक्षा माणसाच्या कल्पना जास्त वेगाने धावायला लागल्या की मग तो संकेत ओळखणं विसरतो. तुला वाटतंय मार्ग सापडलाय, पण आम्हाला दिसतंय तू मार्ग समजून चुकीचं वळण पकडतेस. मनाला जे हवं असतं ते नेहमी योग्य असतंच असं नाही, आणि नियतीचे देव पाहते ते पहिल्या नजरेत समजतच असंही नाही. घाईत घेतलेला निर्णय आणि अपूर्ण माहितीवर बांधलेला विश्वास नेहमी माणसाला भरकटवू शकतात. आम्ही तुला संकेत देतोय गौरी, पण तू आमचे फक्त शब्द ऐकतेस, त्याचा अर्थ समजून घेत नाहीयेस. कधी कधी जे वरदान वाटतं त्यामागे परीक्षा दडलेली असते, आणि कधी कधी जो अडथळा वाटतो ते संरक्षण असतं. त्यांना असाध्य असा आजार झालाय. त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ झाली आहे. तुझी आई आता कमी दिवसाचीच पाहुणी आहे. तिच्याकडे आता पुढच्या पौर्णिमेपर्यंतचाच वेळ आहे. त्यांची तब्येत इतकी नाजूक असताना, त्यांच्या आयुष्यात काहीच दिवस उरलेले असताना मी जाऊन तिथे लग्नाचा विषय काढणं बरं दिसतं का? त्यांना आवडेल काय? ते अशा मनस्थितीत लग्नाचा विचार करत असतील का? आधीच त्या दुःखात आहेत, त्यात मी अजून माझा विषय घेऊन जाणं योग्य आहे का? जाऊ की नको जाऊ? बोलू की नको बोलू? काय रे पोरा, अजून इथंच आहेस वय? हो काका, तुम्ही? हो, निघणारच होतो मी. ऊन लागतंय का? हो, लागतंय. सावली हवी का? वाटतंय. अरे मग प्रश्न काय? ते झाड दिसतंय का? त्या झाडाची सावली बघ केवढी. चल तिकडे जाऊ. अरे चल. ओ, नाही नको. म्हणजे? अरे बाबा, ते झाड स्वतः त्रास सोसतंय, तरी बी ते दुसऱ्यांना आधार देते, सावली देते. अरे स्वतः दुःखात आहे म्हणून त्याचा आधार घ्यायचा नाही, असं चालतंय का? आता तुला सावली हवी होती ना, मग ते झाड उन्हात आहे म्हणून तू त्याची सावली नाकारली असती का? नाही. का? कारण मला तिची गरज आहे. आणि त्या झाडाला बी आनंद असतोच की आपल्या अस्तित्वामुळे कोणाला तरी आधार मिळतोय, सावली मिळते. अरे बाबा, काही लोक दुःखात असले तरी बी त्यांच्या आयुष्यात आनंदाचा एक क्षण येण्याची गरज असते. अरे बाबा, एक चांगली बातमी, योग्य निर्णय आणि सुंदर नातं मोठ्या दुःखाला बी हलकं करू शकते. आणि होय, उशिराबद्दल आपण बोलच की मगाशी. येळेवर आनंद दिला तर तो आशीर्वाद ठरतोय, आणि उशिरा दिला तर काय बी उपयोग नसतो त्याचा. आणि जे योग्य वाटतंय ते येळेवर कर, बाकीचं समजा नियतीवर सोड रे. समजलं. आता उशीर करायचा नाही. गुरुजी, मुलगा कुठे असतो? सोलापूरला असतो.
नोकरीला मोठ्या हुद्द्यावर आहे आणि राहायला इथेच आहे. हे चांगलं आहे. मग मी काय म्हणते, आपण बघण्याचा कार्यक्रम येत्या 3-4 दिवसात करायचा का? अहो 2-4 दिवस कशाला, आजच करूया. आजच? हो इतक्या पटकन? हो, कारण योग जुळून आलाय आणि मुलगा इथेच आलाय. मागेच मी त्याला यमुनाबद्दल सांगितलं, आपल्या घराण्याबद्दलही सांगितलं होतं आणि यमुनाच्या स्वभावाबद्दल सांगितलं. तेव्हाच तो मला म्हणाला होता की असं स्थळ असेल तर मला नक्की कळव. असं? आणि आज अचानक तो मला घरी भेटायला आला आणि मला म्हणाला, आज मी इथे आलोच आहे तर मुलीला बघून घेतो. म्हटलं वेळ धावण्यात अर्थ नाही. दोन्ही बाजूंनी इच्छा असेल तर आजच भेट घडवून आणू. छान. इतकं पटकन सगळं ठरतंय, मला विश्वासच बसत नाहीये. काही गोष्टींसाठी वर्ष लागतात आणि काही गोष्टी नियती एका दिवसात मार्गी लावतात. योग आला तर रस्ता आपोआप सापडतो. स्वामी, तुम्हाला माझी काळजी आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे वेळ कमी आहे, म्हणून तुम्हीच घाई करताय, हो ना? जेव्हा भक्ताचे पाय थकतात तेव्हा गुरु त्याच्या नशिबाला चालवायला लावतात. माझ्या मनातली गोष्ट मी बोलायच्या आधीच स्वामी ऐकतात. माझी इच्छा मी मागायच्या आधीच पूर्ण करायला निघतात. तुमची कृपा अशीच राहू द्या स्वामी. आई, तू एवढी धावपळ नको करूस ग. अगं आता थकायचं नाही. आता स्वामींनी स्वतःहून पुढाकार घेतलाय ना, मग आपणही थकायचं नाही. चला मग तयारीला लागा. आजचा दिवस शुभ आहे. गौरी, तुला वाटतंय आम्ही तुझ्या मनासारखं घडवतोय, पण नाही, आम्ही तुझ्या हिताचं घडवतोय. गौरी, मनुष्याला जे हवं असतं ते त्याच्या भल्याचं असेल असं नाही, आणि जे त्याच्या भल्याचं असतं ते अनेकदा त्याला समजतही नाही. वेळ कमी आहे म्हणून तू घाई करतेस, पण घाईत घेतलेला प्रत्येक निर्णय योग्यच असेल असं नाही. नियतीची दारं जोर लावून उघडत नाही, योग्य वेळ आली कीच ती उघडतात. गौरी, तू तुझ्या मुलीसाठी स्थळ शोधतेस आणि आम्ही तुझ्या मुलीचं नशीब घडवलं. फरक एवढाच आहे की तुला फक्त आजचं दिसतंय, पण आम्ही बघतोय तू तिचा पुढचा संपूर्ण प्रवास. गौरी, स्वतःच्या मनातलं आमच्यावर थोपवू नकोस. आमच्या मनात काय आहे, आम्ही नक्की काय मार्गी लावतो हे अजून तुझ्या लक्षात आलेलं नाही. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. सध्या मुलगा देवदर्शनाला गेला. तो म्हणाला, पहिल्यांदा देवाचं दर्शन घेऊन येतो, मग पुढची गोष्ट. दर्शन झालं की तो माझ्या घरी येईल. त्यानंतर त्याला थेट मी तुमच्या घरी घेऊन येतो. म्हटलं आधी तुम्हाला आनंदाची बातमी सांगा, म्हणजे तुम्हालाही तयारीला वेळ मिळेल, म्हणून मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो. गुरुजी, ही अगदी मोठी बातमी दिलीत तुम्ही. अहो, आम्ही पण ग्रामदेवतेच्या आणि खंडोबाच्याच दर्शनाला निघालोय. म्हटलं खंडोबाला नारळ वाहू, त्याचा आशीर्वाद घेऊ, म्हणजे मग लग्नाची तयारी सुरू करता येईल. तुम्ही मुलाला घेऊन घरी या. ठीक आहे, तयारीला लागा. बाकी देवाच्या इच्छेवर सोडा. येतो. बघ, मी म्हंटल ना, लग्नाची तयारी सुरू करू आणि स्थळ स्वतःहून चालत आलो. जे काम गुरुकृपेने होतं त्याला वेळ लागत नाही तर योग लागतो. तुला काय सांगू, मला किती आनंद होतोय. किती आश्चर्य आहे ना आई. आता स्थळ आल्याचं कळलं आणि तुझ्या चेहऱ्यावरच्या वेदना जणू कुठे गायबच झाल्या. आताच थोड्या वेळापूर्वी तू किती अस्वस्थ होतीस आणि आता तुला किती आनंद झालाय. आणि तुझ्याकडे बघून मला खूप बरं वाटतंय. तू अशीच कायम आनंदी राहो असंच वाटतं मला. अगं वेडे, मला आनंद होतोच आहे, पण माझ्या आनंदापेक्षा मोठा आनंद कोणता आहे माहिती आहे? कोणता? तुझा. तुझं आयुष्य मार्गी लागलेलं बघायचंय मला. तुझ्या संसाराची सुरुवात बघायची आहे. तू सुखी आहेस, सुरक्षित आहेस, आनंदात आहेस, हे पाहिलं की माझं आयुष्य सार्थकी लागलं असं वाटेल. मी आनंदाने, समाधानाने डोळे मिटेन.
आई असं नको ना बोलू. बरं बाई, नाही बोलणार. आजपासून एक नियम करूया. कुठला? लग्न होईपर्यंत आणि तुझी पाठवणी होईपर्यंत डोळ्यात पाण्याचा एकही थेंब आणायचा नाही. आता फक्त आनंदात राहायचं, हसायचं, लग्नाची तयारी करायची आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा. जिथे विश्वास असतो तिथे भीतीला जागा नसते आणि जिथे आनंदाने स्वीकार असतो तिथे दुःखही हळूहळू पराभूत होतं. कळलं? श्री स्वामी समर्थ. अरे येतोयस ना? हो काका, आलोच. चला. नको थांब, ऊन लागतंय ना खूप. हो. मग आता सावली हवीच. अरे बाबा पण मनात एक विचार आलं बघ. आपण त्या झाडाच्या सावलीत जाऊन उभं राहणार. आपण त्याची परवानगी न घेता तिथे जाऊन उभं राहिलो तर त्याला ते आवडेल का? नाही ना. पण मला एक सांग रे, आपण त्या झाडाची फळं घेतो, फुलं घेतो, आधार घेतो, सावली पण घेतो, पण त्याच्या बदल्यात आपण त्या झाडाला काय देतो रे? हो काका, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. अरे बाबा तेच तर तुला मगातपासून सांगून राहिलोय मी. कशापायी एवढा विचार करतोयस? हा, कशापायी? लग्नच करायचंय ना? हो. मग झालं तर. लग्नाच्या करता एवढा विचार करत बसेल तर कसं चालेल रे? त्यांना आवडेल का? ही योग्य वेळ आहे का? त्यांना त्रास होईल का? अरे नको एवढा विचार करू. शुद्ध भावनेला शंकेची आणि योग्य गोष्टीला भीतीची गरज नसते रे बाबा. काय? चल आता आपण सावलीला जाऊया. हो काका. चल बाबा, आलो सावलीला. हो. आता वर बघ. बघितलंस? अरे जरा येळापूर्वी इथं सावली होती आणि आता ऊन आलं की नाही. अरे असंच असते, येळ निघून गेली ना की हातातल्या काही गोष्टी अशाच निसटून जातात बघ. तू विचार करत राहिला तर विचारच करत बसशील आणि मग हातात काय उरेल? फक्त पश्चाताप. म्हणून म्हणतो तुला जे योग्य वाटतंय ना ते कर. बाकीचं समजा नियतीवर सोड रे. जा. हो काका. नाही, आता शंका कुशंका नाही. जे मनात आहे ते बोलायचंच. आधी तिच्याकडे जातो, तिथली परिस्थिती बघतो आणि मग लग्नाचा विषय काढतो. हे बघ, अंगण स्वच्छ झाडायचंय, आपली बैठकीची खोली मला स्वच्छ करायची आहे आणि एक काम करूया, तुझ्यासाठी नवीन कपडे आणि दागिने पण घ्यायचे. बाई चल लवकर. ग आई, मुलगा बघायला येतोय, लग्न थोडीच ठरतंय लगेच. अगं हो, पण पहिली छाप तर चांगली पडायला हवी ना. आणि हा ऐक, मी काय सांगते, मुलगा जेव्हा समोर बसलेला असेल ना तेव्हा मान खाली घालून बसायचं, मान वरती करायचं नाही. हा म्हणजे अगदी मान खालीच घालून बसायचं असं पण नाही. तो विचारेल त्या प्रश्नांची अगदी नीट उत्तरं द्यायची. अगं आई, हो हो हो, किती काय काय सांगतेस. आता हे सगळं मी नाही सांगणार, मग कोण सांगणार आहे? मी आई आहे ना तुझी. यमुना, एक गोष्ट राहिली. आज ना आपल्याला सगळा स्वयंपाक करायला हवा. गुरुजींनाही आपण थांबायला सांगू. सगळं अगदी छान व्हायला हवं. स्वामी, ह्या स्थळाला माझी यमुना पसंत पडू द्या म्हणजे झालं. काय झालं? काही नाही. तुला हा मुलगा नक्की पसंत पडणार बघ. इतकी खात्री आहे तुला? कारण हे स्थळ दुसरं तिसरं कुणी नाही, स्वतः स्वामींनी पाठवलंय. आणि गुरु एखादी गोष्ट जेव्हा करतात ना, एखाद्या नात्याची वीण विणतात, तेव्हा त्याला जगाची संमती लागत नाही. आणि स्वामींनी हे स्थळ पाठवलंय म्हणजे हे स्थळ नक्कीच तुझ्यासाठी योग्य असणार. कारण स्वामी जे काही करतात ते भक्ताच्या भल्यासाठीच करतात. इतका विश्वास आहे तुझा स्वामींवर? हो, स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. कारण स्वामींचा निर्णय कधीच चुकत नाही.
गौरी गौरी, अगं तू स्वतःचे आडाखे बांधत आहेस आणि त्यांनाच सत्य समजतेस. श्रद्धा चांगली, विश्वास त्याहून चांगला, पण विश्वासाच्या नावाखाली गैरसमज करून घेणं हे धोकादायक असतं. अगं संकेत समजून घ्यायचे असतात. आपल्या मनासारखा अर्थ लावायचा नसतो. तुला वाटतंय जे काही घडतंय ते सगळं तुझ्या मनासारखं घडतंय, पण आम्ही तुझ्या मनासारखं नाही, तुझ्या हिताचं घडवत आहोत. सध्या तू आनंदाने इतकी भारावली आहेस की तुला पुढचं दिसेनासं होत चाललंय, आणि हेच तर धोकादायक आहे. विश्वास ठेव, पण डोळे उघडे ठेवून, कारण नियती जेव्हा वळण घेते तेव्हा आधी संकेत मिळतात. आणि हे बघ मला आज आई हो हो हो, शांत हो. अशाने तुला हर्षवायू होईल. छे ग, आता तर काहीच होत नाही मला. तुझं लग्न बघेपर्यंत तर नाहीच नाही. स्वामींनी शब्द दिलाय मला की मी माझ्या मुलीचं लग्न बघणार, आणि गुरुने दिलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरती रेष. त्यावर विश्वास ठेवायचा असतो. बरं चल, आता किती वेळ झालाय, चल. आई, अगं त्या आजींकडे बघ ना, किती कष्ट करतात या वयात. हो ना, गरज माणसाला सगळं शिकवते बाळा. सावकाश आजी, लागलं का तुम्हाला काही? नाही रे बाळा, देवानेच तुला पाठवलं बघ, नाहीतर पडलेच असते मी. हे काय आजी, या वयात इतकं ओझं वाहत आहे तुम्ही? तुमच्या घरी कोणी नाही का? कोणी नाहीये माझं. असतं तर हे सगळं करावं लागलं असतं का मला? एकटीच आहे मी. पण पोटा पाण्यासाठी हे सगळं करावंच लागतं ना, त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे. आजी, या वाहना घाला तुम्ही आधी. अरे नको, तुझे पाय भाजतील. माझं जे होईल ते होईल, पण तुमचे पाय पोळत आहेत ते नाही पाहवत आहे. घाला बघू. देव तुझं भलं करो बाळा. आजकाल स्वतःचा विचार करणारीच माणसं दिसतात, पण दुसऱ्याचा विचार करण्यासारखी माणसं फार कमी उरलेत रे. माणूस म्हणून जगायचं असेल तर माणसाच्या वेदना दिसायला हव्यात. नुसता मोठेपणा काय उपयोगाचा? चला, मी तुम्हाला घरी सोडतो. यमुना, इतकी चांगली माणसं आहेत म्हणून हे जग टिकून आहे बघ. हो ना, किती सहजपणे मदत केली ना त्यांनी, अगदी कशाचाच दिखावा न करता. बाळा, का करतोयस रे तू इतकं माझ्यासाठी? आजी, तुम्हाला गरज आहे ना, म्हणून. थांबा. अरे तुला पाणी हवं होतं तर सांगायचंच ना मला. आजी, तुम्ही बसा, तुम्ही बसा. चप्पल काढा. आई, ते बघ ना, आजकाल अशी माणसं किती क्वचित बघायला मिळतात ना. आजी, हे घ्या. अरे हे कशासाठी? आजी, मी तुमच्यावर उपकार नाही करत आहे.
आज मी सगळी फळं विकत घेतोय. आज तुम्ही पूर्ण दिवस आराम करायचा, उन्हात कुठेही नाही फिरायचं. कोण आहेस रे तू? माणूस, तोही हक्काचा. यापुढे असं कधी म्हणू नका की माझं कोणी नाही. आणि तुम्ही मला बाळा बोलताय ना, मग मी तुमचा मुलगा. तसही ज्यांचं कोणी नसतं त्यांचे स्वामी असतातच. तसंच आजपासून मला तुम्ही आपलं समजा. तुझ्यासारखा मुलगा सगळ्यांना मिळो. सुखी राहा बाळा. आई, आजकाल असं कोण करतं ग? करतात. संस्कार असणारी माणसं करतात. स्वार्थापेक्षा माणुसकी जपणारी माणसं करतात. संपत्तीने माणूस मोठा होत नाही बाळा, दुसऱ्याच्या वेदना समजल्याने होतो. यमुना, कोण असेल का हा मुलगा? हाच तो तुमचा होणारा जावई सुधाकर. हाच तो सुधाकर ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. काय? स्वामी, इतका चांगला मुलगा? माणसाची पारख चेहऱ्याने होत नाही, कर्मानी होते. काही जण पहिल्याच भेटीत मन जिंकतात, कारण त्यांच्या कृतीत स्वार्थ नसतो. पण जे दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं, आणि जे घडणार असतं त्याची चाहूल आधी लागत नाही. गौरी, तुला वाटतंय तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे, पण प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याआधी त्याची परीक्षा होते. नियती जेव्हा मोठं सुख द्यायला निघते तेव्हा प्रारब्ध आधी शेवटचा हिशोब मागतं. वेळ जवळ आली आहे, पण वेळेपेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्यांनी सावध असायला हवं.